पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराला ज्या पद्धतीनं अभिवादन केलाय अशा पद्धतीचं अभिवादन 300 वर्षामध्ये कधीही कोणी केलं नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी इथं उभा आहे। अध्यक्ष महोदय, त्रिशताब्दीचं वर्ष अखंड देशभर साजरं केलं गेलं। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातल्या सर्व राज्याच्या प्रमुखांना दिल्लीला बोलावून सर्वांना संपूर्ण देशभर अहिल्यादेवीची जयंती साजरी व्हावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या माध्यमातून अखंड देशभर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी केली गेली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी विशेष उल्लेख करेन की गेलं वर्षभर हे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं देशभर सुरू होते। आता राज्य सरकारचं मी अभिनंदन यासाठी करेन की अहमदनगरचं अहिल्यानगर करा ही मागणी 2023 ला 31 मे ला चौंडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते। तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये अहिल्यानगरची मागणी सर्व अहिल्या भक्तांच्या वतीनं केली गेली आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, एका वर्षाच्या आतमध्ये सरकारनं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलं। त्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद देतो।